मेच्या भर उन्हात यमाईच्या दर्शनाला निघालो होतो खरे, पण काल पाहिलेला देऊळबंद 2 मधला परिस्थितीने आत्महत्या करणारा शेतकरी मात्र मनातून जाता जात नव्हता. यमाईच्या देवळाकडे जाताना दोन्ही बाजूला रसाची 2 दुकानं दिसली. एक डेरेदार वटवृक्षाखाली तर एक निष्पर्ण वृक्षाखाली. बाहेर उभारलेली उसाची मोळी जरा जास्तच तजेलेदार आणि टवटवीत वाटली, म्हणून फोटोसाठी मोबाईल काढल्याचे पाहताच शेतकरी दादा पुढे आले. पुंड्या जातीचं बियाणं आहे हे ताई, देशी आहे बरं, आणि असा तसा ऊस नव्हे ह्यो, रस पण ताजा काढून देतो आणि तेही बर्फविरहित. दादांनी आपल्या रसाचं मार्केटिंग केलं. बरं, दर्शन घेऊन येतो असं म्हणत आम्ही पुढे गेलो. यमाईचं मन भरून दर्शन घेतलं, डोळ्यात रूप साठवलं आणि परत आलो. मनासारखं दर्शन झालं नवं असं म्हणत ताई हसत मुखाने सामोरे आल्या. उन्हात कशापायी उभारता, बसा की गाडीत, आत्ता ताजा रस काढून देतो असं म्हणत मशीन चालूही केलं. रस झकास्त होताच, पण त्यात आपुलकीचा मसाला पुरेपूर होता. यमाईनं बुलावा परत धाडला की इथं पण परत नक्की यायचं बरं का, असं निरोप देणारं ते शेतकरी जोडपं पाहून उगाचच डोळे भरून आले. कल्पकतेने उत्तम बियाणांची निवड करून प्राप्त परिस्थितीला न भीता जिद्दीने कष्ट करणाऱ्या या सुखी शेतकऱ्याच्या पाठी स्वामी नक्कीच असतील. तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंटमध्ये सांगा.